मी संभाजीनगरला असतो आणि ही जी एज्युटेक टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन टेक्नॉलॉजी, हिच्यासोबत मी गेल्या 1 वर्षभरापासून मागे पुढे थोडंसं 9-10 महिने 18 महिने असं दरम्यान मी काम करत आहे. तर बऱ्याच मुलांचे मला संभाजीनगरमध्ये मुलांचे मी ॲडमिशन्स केले. इकडे सिल्लोडमध्ये आता आमचं नवीनच आहे, 2-4 महिन्यापासून आम्ही इकडे सुरुवात केली. काही ॲडमिशन इकडे पण झाले. त्यामधला हा एक मुलगा आहे कुदळ, काही काय नाव पडेल तुम्ही उभं राहा बरं थोडंसं, पूर्ण नाव सांगेल. आणि कितीला आहे तू? 9th. आणि तू एज्युटेकमध्ये ॲडमिशन केलं, कसं वाटलं तुला एज्युटेक सगळं? छान आहे, व्हेरी गुड. आणि तुला काही स्कॉलरशिप वगैरे मिळायला लागली की नाही? वा वा, व्हेरी गुड. काय आपण काय करतो ह्या परिस्थितीमध्ये तुला सांगणार ते मला क्विज घेतो त्यांच्या आणि स्कॉलरशिप देतो. स्कॉलरशिप म्हणजे काय तर जिंकण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे, त्यांची जिंकण्याची उमेद लागली पाहिजे. असं आपण करत असतो. बस तुला पुन्हा एकदा बोलायला मी चान्स देईन. नेमकं काय एज्युकेशन आहे? समजा ते मुलं सगळ्या शाळेत शिकतात. किती मिनिटाचं पिरियड भेटत तुझ्या स्कूलमध्ये? किती मिनिटाचं प्रेड? एकदा टीचर क्लासवर आल्यावर किती मिनिटं असतात? 1 तास असतं. तू बेटा कितवीला आहे? 10th आहे. तू कुठल्या शाळेला आहे? तिथे किती वेळाचा पिरियड असतो? 30 मिनिट. तुझ्याकडे बेटा 45 मिनिटं. तुझ्याकडं 35. तुझ्याकडे 45. तुझ्याकडं 35, 45, 30, 35, 45 या दरम्यान पिरियड असतो. आता विषय कसा आहे सर की 30, 35, 45 मिनिटामध्ये मराठीचा जर विषय शिकवायचा असेल तर तो सोपा आहे मुलांना. आपण सरांनी वाचून दाखवला की मुलं घरी जाऊन वाचू शकतात. हिंदी शिकवायचं असेल तर ते सोपं आहे. इथे वाचून दाखवलं सरांनी की घरी जाऊन वाचू शकतात, म्हणजे अभ्यास होऊन जातो. समजा इतिहास भूगोलही आपण तसं समजूया. पण मॅथ आणि सायन्स हे हार्ड विषय आहे. हे असंच नाही की सरांनी वाचून दाखवलं घरी जाऊन लगेच पोरांना वाचता आलं झालं गणित सोडायचं आहे, असं नाही. तो हार्ड सब्जेक्ट आहे. तो सरांनी 2, 4, 5, 10 वेळेस शिकवला पाहिजे समजेपर्यंत. पण वेळ नाही आहे सरांकडे. सरांना शिकवायचंच आहे पण वेळ 30 मिनिटाची 35 मिनिटाची वेळ संपली दुसऱ्या क्लासवर जावं लागतं, नाही मग दुसऱ्या क्लासचे पोरं आरडाओरडा करतील. म्हणून ही जी टाईम बाउंडेशन जे आलं शिक्षकांच्यावरती प्रायव्हेटायझेशन जे झाल्यामुळे प्रायव्हेट स्कूलमध्ये, मग तिकडं काय होतं, एक चॅप्टर. आता गणित कसं आहे की नुसतं मी रपारपा लिहून दाखवलं पोरं समजलं असं पाहिजे नाही. गणित हे पूर्ण सॉल्व आउट करावं लागतं. त्याला मायनस प्लस भागाकार गुणाकार मागं पुढं मध्ये हे सगळे काय काय गोष्टी गणितामध्ये, हे सगळं नुसतं एकदाच मी शिकून टाकलं ते काही लक्षात बसत नाही. 1-2-5% मुलांचे बसतं, ते थोडेसे फास्ट लर्नर म्हणू आपण त्यांना. एक हुशार विद्यार्थी 2-5% असतात 10%च्या आतच, तर त्यांना ते लक्षात येतं. या सर बसा, त्यांना ते लक्षात येतं. परंतु बरेचसे मुलं मिडियम लर्नर आहे, स्लो लर्नर आहे, त्यांचं लक्षात येत नाही. त्यांना असं वाटतं की 2-3 वेळेस शिकवलं पाहिजे, परंतु सरांनाही शिकवायचं आहे पण वेळ नाही. वेळ संपली की दुसऱ्या क्लासवर जाणे, दुसऱ्या दिवशी क्लासवर आल्यावर दुसरा चॅप्टर हातात घेणे, हे सगळं. जर एक चॅप्टर 10 दिवस शिकवत बसले तर पोर्शन पण संपणार नाही, पूर्ण सिलेबस एंड होणार नाही. मग ते परत ती अडचण होईल, कारण सिलेबस एंड करण्याचं प्रेशर असतं सरांच्यावरती, ते करावं लागतं. म्हणून ही जी पद्धत चालली आता 30 मिनिटाची 35 मिनिटाची, इथं काय व्हायला लागलं, काही मुलांच्या लक्षात येतं 2-5%, पण बरेचशा मुलांची येत नाही. आणि शिकवल्यानंतर सर म्हणतात की समजलं का रे बाळांनो, अंडरस्टँड वगैरे, युअर अंडरस्टँड, लक्षात आलं का तुमच्या? मुलं कोणी म्हणत नाही की सर मला नाही कळत, येस सर, हो सर, समजलं सर, असं म्हणतात. आणि मग एखाद्याने विचारलं नाही सर मला कळलं नाही, तर सरांना वाटलं की याला नाही समजलं, पुन्हा शिकूया, पण वेळ संपलेली असते म्हणून जावं लागतं. मग ह्या स्टेपमध्ये मुलांचं खऱ्या प्रमाणात हे होत नाही, बऱ्याच मुलांना क्लिअर होत नाही त्याचे. आणि